नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. काही प्रश्न सोपे आणि काही प्रश्न अवघड अशा प्रकारचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे पुणे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? पुणे. मग विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? दुसऱ्या क्रमांकाचा कोणता? तिसऱ्या क्रमांकाचा कोणता? आणि यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कधी कधी आपल्याला हे 4-5 जिल्हे दिलेले असतात आणि त्यांचा चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा असे प्रश्न विचारले जातात. मग यासाठी आपण एक ट्रिक बनवली आहे. काय ट्रिक आहे? तर पहा, ट्रिक आहे अपुन सो गया. काय ट्रिक आहे? अपुन सो गया. अ वर्ण काय लक्षात ठेवायचं? अहिल्यानगर. म्हणजे पहिला क्रमांक अहिल्यानगर, पण क्षेत्रफळानुसार. ओके. दुसरा पर्याय पहा. दुसरं पहा. अपुन पू म्हणजे काय? पुणे. दुसरा क्रमांक पुणे जिल्ह्याचा लागतो. न न वर्ण नाशिक. तिसरा क्रमांक नाशिकचा लागतो. सो सो वर्ण सोलापूर. चौथा क्रमांक सोलापूरचा लागतो. सो गया ग वर्ण गडचिरोली आणि य वर्ण यवतमाळ. हा क्रम लक्षात ठेवा. अपुन सो गया. अपुन सो गया. अ वर्ण अहिल्यानगर. अ वर्ण अहिल्यानगर. प वर्ण पुणे. न वर्ण नाशिक. सो वर्ण सोलापूर. ग वर्ण गडचिरोली आणि य वर्ण यवतमाळ. हे झाले महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार पहिल्या क्रमांकाचा, दुसऱ्या क्रमांकाचा, तिसऱ्या क्रमांकाचा, चौथ्या क्रमांकाचा, 5व्या क्रमांकाचा आणि 6व्या क्रमांकाचा जिल्हा. पण क्षेत्रफळानुसार. ओके. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. तिजोरी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तिजोरी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. लक्षात ठेवा, तिजोरी हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढील प्रश्न पहा. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर यायला पाहिजे. हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. झोपेत जरी प्रश्न विचारला तरी उत्तर यायला पाहिजे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. पुढील प्रश्न पहा. विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, भूदान चळवळ कोणी सुरू केली? विनोबा भावे यांनी. कोणत्या वर्षी सुरू केली? तर 1951. विनोबा भावे यांनी भूदान चळवळ 1951 या वर्षी सुरू केली. पुढील प्रश्न पहा. उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती आहे? प्रश्न सोपा आहे. प्रश्न वाचल्या वाचल्या लगेच उत्तर यायला पाहिजे. काय? डेहराडून. उत्तराखंड राज्याची राजधानी डेहराडून. पुढील प्रश्न पहा. गारो, खासी या आदिवासी जाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? गारो, खासी या आदिवासी जमाती आहे. या आदिवासी जमाती कोणत्या राज्यात आढळतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे आसाम. लक्षात ठेवा, गारो आणि खासी या आदिवासी जमाती आहे, आसाम राज्यात आढळतात. पुढील प्रश्न पहा. भारतात चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? राज्य विचारलेलं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कर्नाटक. भारतामध्ये चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटक राज्यात होते. पुढे पहा. महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डिग्रज. या ठिकाणी हळद संशोधन केंद्र आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? मला कमेंट करून सांगायचं आहे. डिग्रज कोणत्या जिल्ह्यात आहे? पुढे पहा. कस्तुरबा गांधी यांचे प्रचलित नाव कोणते आहे? कस्तुरबा गांधी यांचे प्रचलित नाव कोणते आहे? तर बा. काय नाव आहे? बा कस्तुरबा गांधी. बा कस्तुरबा गांधी. पुढील प्रश्न पहा. भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? हा प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. भारतीय राज्यघटना समितीचे
घटनात्मक सल्लागार कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर बी एन राव. सर बी एन राव. पुढील प्रश्न पहा. भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यात पडतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मेघालय. लक्षात ठेवा, भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस मेघालय राज्यात पडतो. पुढे पहा. क्ष किरण म्हणजे काय? क्ष किरण म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे विद्युत चुंबकीय लहरी. क्ष किरण म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी. पुढील प्रश्न पहा. शारदा सदनची स्थापना कोणी केली? शारदा सदन. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. पुढील प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर. पुढे पहा. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दापोली. दापोली कोणत्या जिल्ह्यात? रत्नागिरी जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण? भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत? तर सॅम पित्रोदा. सॅम पित्रोदा. पुढे पहा. भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भिल्ल. भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात भिल्ल. पुढे पहा. बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या या ठिकाणी 4 मठांची स्थापना कोणी केली आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आद्य शंकराचार्य. आद्य शंकराचार्य. पुढे पहा. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? पहिला पर्याय पहा. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड या ठिकाणी आहे. बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड जिल्ह्यामध्ये आहे. 100% बरोबर आहे. आपल्याला चुकीचा पर्याय विचारलेला आहे. पुढील पर्याय पहा. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव सोलापूर या ठिकाणी आहे. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव या ठिकाणी आहे आणि केगाव सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आहे. बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे. चौथा पर्याय पहा. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र मुंबई या ठिकाणी आहे. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो चुकीचा आहे. 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? तर लक्षात ठेवा नागपूर या ठिकाणी आहे. कोठे आहे? नागपूर या ठिकाणी. म्हणून 4 नंबर पर्याय काय आहे? चुकीचा आहे. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय आहे? 4 नंबर पर्याय. कारण अयोग्य कोणता पर्याय आहे ते आपल्याला विचारलं आहे. 4 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा. दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती कोण आहे? दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी व्यक्ती तर मॅडम मेरी क्युरी. पुढे पहा. कोणत्या खेळात पेनल्टी स्ट्रोक वापरला जातो? कोणत्या खेळात पेनल्टी स्ट्रोक वापरला जातो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे हॉकी. हॉकी. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.